महाराष्ट्रात एकीकडे अनेक जिल्ह्यांमध्ये धो-धो पाऊस पडतोय आणि पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। मात्र धुळे जिल्ह्याचा जर विचार केला तर धुळे जिल्ह्यात आजपर्यंत अपेक्षित पाऊस सुरू झाला नाही। मृग नक्षत्राचा सुरुवातीचा पाऊस वेळेवर पडला। या पावसामुळे धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे। शेतकऱ्यांसाठी आणि शेतीसाठी तो पाऊस अत्यंत महत्त्वाचा असून पिकं देखील जोमात वाढायला सुरुवात झालेली आहे। मात्र असं असताना दुसरीकडे मात्र जे काही प्रकल्प आहेत, जिल्ह्यातले 12 मध्यम प्रकल्प आहेत आणि 44 लघु प्रकल्प आहेत, यात मात्र अद्यापही अपेक्षित जलसाठा झालेला नाही। गेल्या वर्षाचा विचार केला तर या दिवशी 22% जलसाठा या ठिकाणी या धरणांमध्ये होता। यंदा मात्र तो अवघा 16%च झालेला आहे। अत्यंत अल्प पाणी साठा या ठिकाणी आता जिल्ह्यात आहे, त्यामुळे जिल्ह्यावर पाणी टंचाईचं संकट आहे। अजूनही जोरदार पावसाची अपेक्षा शेतकऱ्यांसह नागरिकांना आहे, त्यामुळे पाऊस पडावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांसह अनेक नागरिक व्यक्त करीत आहेत। जर चांगल्या प्रकारचा पाऊस झाला तरच धुळ्यातल्या पाणी टंचाई ही दूर होऊ शकते। मनीष वासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।